नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे मायग्रेन म्हणजे अर्धशिशी, त्याला अर्धे डोके दुखणे असे पण म्हटले जाते. तर हा त्रास प्राचीन काळापासून आहे. तर आधुनिक राहणीमानामुळे किंवा हे अर्धशिशीचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे. नावाप्रमाणेच यामध्ये अर्धे कपाळ दुखणे हे असते. तर ह्याची लक्षणे काय आहेत बघा. अर्धे कपाळ दुखलं जातं, अपचन, लिव्हरचे विकार, नेत्रदोष म्हणजे डोळ्याचे काय आजार असतात, मानसिक ताण असतो. त्यानंतर ताण वाढला किंवा कमी झाला तरी सुद्धा अर्धे डोके दुखू शकते. मळमळ, उलटी, अपचन, डोळ्यासमोर अंधार येणे, नागमोडी रेषा दिसणे डोळ्यासमोर, काळे टिपके असतात ते एकदम मोठे मोठे दिसले जातात. आपल्याला मायग्रेनचा त्रास चालू झाला तर अंधुक दिसायला लागते, हातपाय बधीर होतात, त्यानंतर हातपायला मुंग्या येतात, झोप न येणे, उजेड एकदम उजेड पडला तर सहन होत नाही किंवा मोठा आवाज आला तरी सुद्धा सहन होत नाही. हे त्रास आपल्याला, ही लक्षणे आपल्याला मायग्रेन मध्ये दिसून येतात. आता मायग्रेन म्हणजे अर्धे डोके दुखणे, अर्धे कपाळ दुखणे, ह्याची कारणे आपण ह्याच्यावर चर्चा करूया. तर अर्धे डोके दुखणे, ज्या लोकांना अर्धे डोकेदुखीचे त्रास आहे तर त्या लोकांना शिस्तीचे आणि पूर्णतेचे वेळ भरपूर असते. कोणतेही काम लगेच पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही आणि पूर्ण झाल्यावर मोकळेपणाची भावना होते आणि मग नंतर अर्ध डोकं दुखायला चालू होते. मान, खांदे, स्नायू, मस्तक यातील स्नायू मानसिक ताणामुळे आकडतात, त्यामुळे रक्तवाहिन्या सुद्धा आकडतात व रक्तपुरवठा कमी होतो. अचानक ताण कमी झाल्याने सर्व स्नायू सैल पडतात आणि हृदयाकडून आलेले रक्तवाहिन्यामध्ये वेगाने घुसते आणि त्यामुळे त्या फुगतात. त्यामुळे डोक्यामध्ये भयंकर वेदना होतात आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. त्यासाठी आपण मोकळ्या हवेमध्ये फिरणं गरजेचं आहे. कामाच्या रोजच्या शेड्यूलमध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. प्राणायाम, ध्यानधारणा, योगासने ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एकट्या मोकळ्या हवेमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा सहल काढणे आणि पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहणे गरजेचं आहे. हा चांगला उपाय त्याच्यावर होऊ शकतो. जर मायग्रेनचा त्रास आपल्याला जर जास्त वाटत असेल तर त्यासाठी आपण तात्पुरती ट्रीटमेंट घेऊ शकता. ॲलोपॅथिक तुम्हाला एक ट्रीटमेंट सांगतो. तर 0 ग्रॅम 10 mg गोळी आहेत, रात्री झोपताना घ्या. ट्रिप्टोमर 10 mg गोळी रात्रीच्या झोपताना घ्या तुम्ही. त्यानंतर ग्रेनिल टॅबलेट ते सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. अल्ट्राशेट टॅबलेट गरजेनुसार, फार वेदना व्हायला लागलं तर आपण अल्ट्राशेट गोळी घेऊ शकता. त्यानंतर मळमळ, उचमळणं, अपचन जर वाटत असेल तर पॅन्टीन एल कॅप्सूल जर आपण रोज एक सकाळी जेवणापूर्वी एक 10 दिवस घेतली तर सुद्धा आपल्याला हा त्रास कमी होऊ शकतो. तसेच मोकळ्या हवेत फिरणे, मन आनंदी ठेवणे, उपवास करणे, हलका आहार घेणे, ह्या गोष्टी आपण पाळा. सकस आहार घ्या. ताजी फळे, भाज्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. मोड आलेले कडधान्य असणं गरजेचं आहे. जर आपले शरीर स्वस्थ असेल तर आपले मन पण स्वस्थ राहील आणि आपल्याला डोकेदुखी, अर्धशिशी ह्या आजारापासून पूर्णपणे मुक्ती मिळेल. धन्यवाद.